अरे इतकं थंड पाणी पिऊ नको. आपण लहानपणापासून हेच ऐकत आलोय, बरोबर? फ्रीजचं थंड पाणी प्यायलं की घसा धरणार, सर्दी होणार. पण तुम्हाला माहितीये का, सायन्सनुसार हे पूर्णपणे खरं नाहीये. आज तब्येत पाणीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबाबत अधिक माहिती देणार. घसा दुखणं किंवा सोअर थ्रोट होण्यामागचं प्रमुख कारण पाण्याचं तापमान नसून संसर्ग किंवा इन्फेक्शन आहे. जेव्हा विषाणू किंवा बॅक्टेरिया श्वसन संस्थेमध्ये शिरकाव करतात तेव्हा घशाला सूज येते आणि तो दुखू लागतो. या थंड पाण्याचा थेट कोणताही संबंध नसतो. थंड पाणी तुमच्या घशात नवीन जंतू संसर्ग निर्माण करू शकत नाही. मग आपल्याला असं का वाटतं की थंड पाण्यामुळे आपला घसा धरलाय? याचं कारण म्हणजे काही लोकांच्या बाबतीत अत्यंत थंड पदार्थ संवेदनशील घशात तात्पुरती जळजळ निर्माण करू शकतात. खूप थंड पाणी प्यायल्यामुळे घशातील रक्तवाहिन्या काही काळासाठी आकुंचन पावतात, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होतात. यामुळे घशात थोडी कोरड पडल्यासारखी किंवा जडपणा जाणवू शकतो. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की तुमच्या घशाला संसर्ग झालाय. जर तुमच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर थंड पाण्याने काहीही फरक पडत नाही. तर ॲडव्हान्स हेल्थलाईनच्या माहितीनुसार जर घशात आधीच सौम्य सूज किंवा संसर्ग असेल तर थंड तापमानामुळे संवेदी मज्जातंतू म्हणजे सेन्सरी नर्व्स अधिक संवेदनशील होतात आणि दुखणं अचानक जाणवतं. यामुळे थंड पाण्यामुळे त्रास होतोय असा आपला गैरसमज बळावतो. तर आयुर्वेदानुसार थंड पाण्यामुळे शरीराचं संतुलन बिघडू शकतं आणि पचनक्रिया मंदावू शकते असं सांगण्यात आलंय. मात्र थंड पाणी शरीरासाठी किंवा पचनक्रियेसाठी हानिकारक आहे हे दर्शवणारे कोणतेही सायंटिफिक पुरावे फारसे उपलब्ध नाहीयेत. तर अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने प्रकाशित केलेल्या विश्लेषणानुसार अनेक अभ्यास आणि संशोधनातून हे स्पष्ट झालंय की थंड पेयांचं सेवन केल्यामुळे अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, घसा आणि नाकाचा संसर्ग होतो यांचा कोणताही पुरावा आढळलेला नाही. एखादा थंड पदार्थ गिळल्यानंतर तुमच्या घशाचं तापमान लगेच पुन्हा काही मिनिटातच सामान्य होतं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण पाश्चात्य देशांमध्ये घसा दुखत असेल तर अनेकदा आईस चिप्स किंवा पॉप्स्टिकल्स म्हणजे बर्फाचे गोळे खाण्याचा सल्ला दिला जातो. का? कारण थंड पदार्थ घशातील सूज कमी करतात आणि काही काळासाठी पेन किलर सारखं काम करून आरामही देतात. तर थोडक्यात काय, थंड पाणी गुन्हेगार नाहीये. संसर्ग देणारे जंतू हे खरे गुन्हेगार आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तब्येत पाणी लाईक, सबस्क्राईब करा.